नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये आळूची वडी बनवून दाखवणार आहे। याच्या आधी पण मी 2 वेळेस आळूच्या वड्या बनवून दाखवलेल्या आहेत, पण आज थोडीशी वेगळी पद्धत आहे बनवायची। आता बघा, जर तुम्हाला आळूची वडी खायची असेल तर तुम्हाला पानांना पीठ लावायला किचकट वाटत असेल किंवा पानांचा रोल बनवता येत नसेल तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा, तुम्हाला पण आवडेल आणि तुम्हाला नक्की येईल पण बनवता। आता इथे बघा, वडी खूप छान झालेली बघू शकता। चला आता आपण झटपट वडी बनवायला सुरुवात करू। सर्वात पहिले इथे बघा, आळूचे पानं घेतलेले, स्वच्छ असे धुवून घेतलेले, मिठाच्या पाण्यात धुवायचे आपल्याला हे पानं। हे बघा, आणि हे पानं आहे ना, घशामध्ये खाजावती वगैरे नाही, खूप छान असतात चवीला पण, आणि याच्याच आळूच्या वड्या बनवतात। आता हे पानं पण मी गावावरूनच आणलेले आहे, आम्ही आताच हा आळू लावलेला आहे। आता सर्वात पहिले बघा, पानं धुवून पुसून घेतलेले सर्व। आता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, हे बघा, हा कडकपणा असतो ना, तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। पानं लाटायची वगैरे अजिबात गरज नाही। आज आपण वेगळी पद्धत वापरणार आहोत। सुरी घ्यायची आणि हे बघा, पान एकच ठेवायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला हा कडक भाग आहे ना पानांना, तो काढून घ्यायचा आहे। याच्यामुळेच आपल्याला खाज वगैरे येते घशामध्ये। तसे हे पानं खाजावती नाही, तरी पण आपल्याला हे काढून टाकायचं आहे। आणि काढायची खूप सोपी पद्धत आहे बघा। हे बघा, आता हे मधलं पूर्ण आपलं या पद्धतीने असं त्याची शीर ती निघून येते। आता काय करायचंय आपल्याला, हे छोटे पान आहे ना, हे बघा, हे एकमेकावरती असे ठेवायचे। हे बघा, ते ह्या पानाच्या वरती ठेवायचं आणि हा पान अर्धा याच्यावरती असा ठेवायचा उलटा। अजून एक पानाचं तुम्हाला बनवून दाखवते। हे बघा, या पद्धतीने आपल्याला कडक भाग आहे ना, ती सरळ अशी शीर त्याच्या बाजूनच आपल्याला सुरीनं असं ओढायचंय। ह्या बाजूने आपल्याला इथे असंच करायचंय। खूप सोपी पद्धत आहे, अजिबात कंटाळा येत नाही ह्या पद्धतीने आळूची वडी बनवली तर। हे बघा, हे पानं मोकळे होतात आणि ही शीर आपली अलग होऊन जाते। हे बघा, सर्व पानांच्या शिरा ह्याच पद्धतीने मी काढून घेते। आता हे पानं बघा, एकमेकावरती ठेवायचे आणि मध्यभागी ठेवून द्यायचं। हे पान उलटं ठेवायचं। सर्व पानं आता एकमेकावरती ठेवून घेतलेले मी। हे बघा, आता आपल्याला ह्या पानांचा रोल बनवायचा आहे, दाबून रोल बनवायचा। हे बघा, जेवढे पानं असतील ना, तुम्ही थोडे थोडे करून असा रोल बनवायचा आहे। आणि आपल्याला आता इथे हे पानं कापून घ्यायचे। हे बघा, खूप छान असे लांब आकाराचे छान कापल्या जातात या पद्धतीने रोल बनवला की। आता आपण जेव्हा पानांना पीठ लावतो त्यावेळेस आपल्याला किती पीठ लावायचं, कधी जास्त कमी होतं, तर ही पद्धत तुम्ही वापरून बघा। हे बघा, मोकळे मोकळे झालेले छान असे। आता आपण एक भांड्यामध्ये सर्व हे पानांचं कापलेले ते काढून घेऊ। आता सर्वात पहिले याच्यामध्ये हळद घालून घेऊ, लाल तिखट घालायचंय, धना पावडर घातलेली आहे, जिरा पावडर घालायची, गरम मसाला घालायचा आहे, थोडासा हिंग घालायचा आहे, 2-3 चमचे पांढरे तीळ घालायचे, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची 1 चमचा, चवीनुसार मीठ घालायचे। आता इथे बघा, गूळ पण आणि चिंच पण मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली। आता हे चिंचेचा कोळ काढून आणि गाळून घेतलेला आहे मी, तो घातलेला आहे। आता आपल्याला इथे बेसन पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे, पण पहिले थोडंच घालायचंय। 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचंय,
2 चमचे गव्हाचं पीठ घालायचे। गव्हाच्या पिठाने आपली वडी अजिबात सुटत नाही, छान अशी ती मिळून येते। अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे, कच्चंच तेल आहे हे। आता आपण पहिले बघू पिठाचा अंदाज। आपल्याला लगेचच पाणी घालायचं नाही, पुढे आपण पाण्याचा अंदाज बघू। आता इथे बघा जास्त पानं दिसतंय मला, त्याच्यामुळे अगदी थोडंसं अजून मी बेसन पीठ घालते। हे बघा, आता आपण इथे काय करू, मिक्स करून घेऊ आणि पाणी जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसं हे बघा पाण्याचा असा शिपका मारायचा। इथे बघा छान असं मोकळं मोकळं झालं पाहिजे, म्हणजे आपली वडी आतून पण छान अशी क्रिस्पी पण होते आणि पोकळ राहते, म्हणजे छान लागते चवीला। हे बघा अशी झाली पाहिजे आणि सर्व पानांना छान असं पीठ लागतं, मसाले लागतात, खूप छान लागते ह्या पद्धतीने अळूची वडी बनवली की। आता एक ताटाला मी तेल लावून घेतलेले, त्याच्यामध्ये आपण आता हे टाकून घेऊ। हे बघा आता मी अर्ध्या भागावरच ठेवणार आहे, पूर्ण ताटामध्ये टाकलं तर थोडीशी वडी आपली पातळ होते, थोडीशी आपण जाडच ठेवू, म्हणजे दिसायला पण छान सुंदर दिसते। जास्त पण दाबून दाबून आपल्याला टाकायचं नाही, मोकळं मोकळंच असं ठेवायचं। आता त्याच्यावरती आपण अजून थोडेसे पांढरे तीळ घालू, म्हणजे दिसायला पण वडी छान दिसते। थोडेसे तीळ दाबून घेऊ। एक पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पण मी टाकलेलं आहे, भांडं काळं पडू नये म्हणून। आता हे ताट आपण त्या पातेल्यावर ठेवू आणि आपण आता झाकण ठेवू। त्याच्यानंतर आपण 10 मिनिटासाठी छान शिजवून घेऊ आणि पूर्ण थंड झाल्यावर दाखवते। हे बघा छान इथं शिजवून घेतलेलं आहे आणि आता मी पूर्ण थंड करूनच इथे वड्या पाडणार आहे। गरम गरम वड्या पाडल्या ना चांगल्या वड्या पडती नाही, एकदम थंड झाल्यावरच वड्या पाडायच्या, म्हणजे छान वड्या पडतात। आता इथे मी चौकोनी आकाराचीच मी वडी पाडणार आहे, तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, छान दिसतात। आता इथे बघा ताटाला पण आपण खाली तेल लावलं तर म्हणजे वडी अजिबात खाली चिपकत नाही। आता इथे बघा खूप छान सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या वड्या पण दिसताय लगेच। आता तुम्हाला मी काढून पण दाखवते। हे बघा गव्हाच्या पिठामुळे ना अगदी वडी आपली मिळून येते, अजिबात वडी तुटत नाही किंवा तुकडा पडत नाही। हे बघा सर्व वड्या आता मोकळ्या मोकळ्या करून घेते। आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे, तव्यावरच मी वड्या ठेवणार आहे। अगदी एकच चमचा मी तेल घातलेलं आहे, हे बघा अजिबात जास्त तेलाचा वापर करणार नाही। गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचं, म्हणजे मंद गॅसवरच आपल्याला वड्या तव्यावरती ठेवायच्या आहे। सर्व वड्या बघा ह्या पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहे। आता आपण इथे 1 मिनिट झाला का वड्या आपल्याला उलट्या करायच्या आहे। आता कसं काही घरामध्ये वडी वगैरे तळलेली अशी चालत नाही किंवा जास्त तेलकट होते, त्याच्यामुळं खाती नाही, तर ही पद्धत तुम्ही करून बघा किंवा ही पद्धत वापरून बघा, तुम्हाला पण आवडेल। आता याच्यामध्ये बघा 1 चमचा मी तेल घातलेलं आहे, अजिबात तेलाचा जास्त वापर केलेला नाहीये। 1 मिनिटानंतर वड्या बघा अशा आपल्याला उलट्या करून घ्यायच्या आहे। दुसऱ्या साईडला पण आपल्याला 1 मिनिटासाठी होऊ द्यायचे आहे। आणि इथे बघा दुसऱ्या साईडला पण झालेले आहे, आपण आता परत अशा पलटी करून घेऊ, म्हणजे 1-2 मिनिटांनी अशा पलटून पलटून केल्या का छान होतात। बघू शकता इथे दुसरी साईड पण छान अशी झालेली आहे।
अगदी सोप्या पद्धतीमध्ये आळूची वडी दाखवलेली. अजिबात कंटाळा येत नाही या पद्धतीने वडी बनवली की. खायला तर एकच सारखी आपली चव असते. तुम्ही पानांना पीठ लावलं तरी अशी चव लागेल, पण ही करायला सोपी आहे. चला, खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला आळूची वडी दाखवलेली आहे. हे बघा, नक्की करून बघा तुम्ही पण. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.